दंडोत प्रणाम. परमेश्वर कसा, काय, त्याचे कार्यकारण स्वरूप, लक्षण काय, हे सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अत्यंत सुंदरपणे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या अशा कार्यकारण स्वरूप लक्षणातूनच आपल्याला परमेश्वराला ओळखावं लागेल. आणि म्हणून धर्म हा बुद्धिवादी लोकांचा आहे, विचार करणाऱ्यांचा आहे. परमेश्वर केवळ, जो इतरांपासून पूर्णपणे वेगळा निराळा आहे, तो केवळ. केवळाची व्याख्या सांगून परमेश्वरांनी मी कसा केवळ आहे हे सांगितलं. तर परमेश्वर स्वरूप जे आहे ते इतरमध्ये असूनसुद्धा त्या सर्वांपासून वेगळे आहे आणि म्हणून ईश्वर स्वरूप हे केवळ ठरतं. तर परमेश्वराच्या स्वरूपी सर्व धर्म असतात, परंतु त्याचे कार्य मात्र नसते. आपल्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ तो असूनही तिकडे लक्ष न देण्याचा धर्म केवळ फक्त परमेश्वरामध्येच आहे आणि तो परमेश्वरामध्येच असू शकतो. याच उलट जर आपण बघितलं जीवाच्या संदर्भात, आपल्याकडं थोडी जरी सामुग्री असली तरी ती दाखवण्याच्या स्पर्धेमध्ये आज आपण उतरलेलो आहोत. जे नाही आहे ते सुद्धा आपण दाखवण्याची स्पर्धा आपण करत आहोत. परंतु परमेश्वराकडं सर्वश्रेष्ठत्व असूनही त्याकडं मात्र परमेश्वराचं दुर्लक्ष आहे. साक्षीत्व ऐसाही धर्मत येत नाही, असं सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगून परमेश्वर कसा केवळ आहे हे आपल्याला समजावतात, सांगतात. आणि म्हणून आपण परमेश्वराला समजून घेऊन, जाणून घेऊन त्या परमेश्वराची जर भक्ती केली अनन्य भावे आणि त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं तरच आपल्या जीवनमुक्तीचा जो प्रवास आहे सुखकर होऊन आपण मुक्तीला जाऊ शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.